आज मी माझी व्यथा मांडायला आलोय. तुम्ही म्हणाल आता तुला काय झालंय, तू तर एकदम ट्रेंडिंग मध्ये आहेस की. पण तसं नाही हो. आमच्या आजोबा पंजोबा लय सुखी होते. लोक त्यांचा वापर नुसता बोलायला तरी करायचे. आता आमचा वापर कशालाही होतोय. माणसाला झोपेतनं उठवण्यापासून जे काम करायला लागतंय ते तो झोपल्यावरच आम्ही निवांत होतोय. माणूस रिक्षात असू दे, बसमध्ये असू दे, ट्रेनमध्ये असू दे, आमचं काम चालूच. काय तर त्यांना गाणी ऐकवा, त्यांना पिक्चर दाखवा. अहो 0% बॅटरी पर्यंत वापरतात हे लोक, सोडतच नाहीत. मोठीच्या मोठी पॉवर बँक बॅगेत घेऊन फिरतात. आता काय बोलणार यांना. अरे जरा तरी लाज बाळगा रे, जरा तरी दुसऱ्याचा विचार करा. का काही बोलत नाही म्हणून कसंही वागाल. हा, कॉल आहे, व्हिडिओ कॉल आहे, इंटरनेट आहे. अहो नको नको ते ॲप डाउनलोड करून कामाला लावतात. अशा वेळी वाटतं त्या जुन्या काळात जन्माला आलो असतो तर बरं झालं असतं. सुरुवातीला गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच्या गप्पा ऐकायला मजा यायची, पण ते दोघे आता एवढे निर्डावले आणि ते एवढं बोलतात की माझा मीच गरम होऊन फुटेन की काय असं वाटायला लागतं. बरं, काही ठिकाणी मला वापरू नका म्हटलं तरी वापरतात, फोटो काढू नका म्हटलं तरी काढतात. देवळात वगैरे आपण आहे याचं भानच नाही. आईबाबांचं एक वेळ ठीक आहे, ते ऑफिसमध्ये काम करत असतात, त्यांना मला वापरायलाच लागतं. ह्यांच्याशी त्यांच्याशी त्यांना बोलायचं असतं. पण आता जन्मलेली एवढी एवढी पोरं देखील आमच्याशिवाय जेवत नाहीत. रीला बघायला लागतात त्यांना, सारखं युट्यूबवर असतात. अरे आम्हाला थोडी तरी विश्रांती घेऊन द्या रे. आणि त्या बाळाचे आई बापा कौतुकानं दुसऱ्याला सांगतात मोबाईल शिवाय आमचा बाबू जेवत नाही. तुझ्या बाबूच्या तर हिचं बाबू म्हणजे वाटेतलं दूध, केळाचं शिकरण, मॅगी, पिझ्झाचा तुकडा ह्याच्याबरोबर मला पण चारतोय बाबूचा. ह्या सायंटिस्टने एक काम नव्हतं, एका सिम कार्डने आमच्या आधीच लागलेली होती आणि 2-2 खाचा देऊन आमच्या 2 सिम कार्ड लावून ठेवले. कॉल आला की दोन्ही सिम कार्डने वाजायला लागतं. फार वैताग आलाय नुसता.